Hello, my dear student. Myself, Professor H.B. Jadhav, subject physics. Already in the class, you have started the chapter that is optics. This part is related to the light. Some articles from the chapter optics already you have learned at the start in online session, then actually in the class. And again, after the long duration, we meet again in this online session. In the class, the current article that is prism formula is started. For some student, this article is over, but I think for some student, this article is not completed. Maybe. But in today's lecture, you have to start the new article that is the optical instrument. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, वर्गामध्ये आपण हा चॅप्टर आपला चालू आहे. त्यामध्ये प्रिझम फॉर्म्युलापर्यंत आपण आलो होतो आणि प्रिझम फॉर्म्युला हा काही विद्यार्थ्यांचा झालेला आहे, काही विद्यार्थ्यांचा झालेला नाही. बरोबर आहे? ठीक आहे. काय जे असेल ते ॲक्च्युअल ज्यावेळेस कॉलेज सुरू होईल त्यावेळेस आपण तो पार्ट कंप्लीट करू. But now in today's lecture, we start the next new article that is the optical instrument that is common to all. Okay? So, optical instruments. You know, the natural optical instrument that is given by God to us, that is our eyes. It is also the one natural optical instrument. There are also some man-made optical instruments, for example, photographic camera, simple microscope, compound microscope, telescope, etc., etc. So, as the God gives us these eyes that is the optical instrument, with the help of our eyes, you can observe any object, any object. So, as the God give us these eyes, then why there is a necessity of the optical instruments? जर आपल्याला डोळे आहे बघण्यासाठी तरी सुद्धा मग आपल्याला ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची गरज का भासते त्या ठिकाणी? सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, एक्सेट्रा एक्सेट्रा. व्हाय देर इज अ नीड ऑफ these optical instruments? That part you have to study in the introduction of the optical instrument. It's a very interesting part. Now see, the size of the object observed by you, or to observe the bigger size of the object, it is not necessary the object should be bigger. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला मोठ्या स्वरूपात जर बघायचं असेल तर याचा अर्थ ते ऑब्जेक्ट सुद्धा मोठं पाहिजे असं काही नाही. फॉर एक्झाम्पल, अ ह्यूज माउंटेन that is far away from us, it looks very small than the tree near to us. म्हणजे आपण समजा इथे उभे आहोत, आपल्याजवळ एक झाड आहे आणि पर्वत आपल्यापासून फार दूर आहे. ॲज कम्पेअर्ड टू ट्री, द माउंटेन्स इज व्हेरी लार्ज. झाड आणि पर्वत यांच्यामध्ये तुलना जर केली आपण तर पर्वत हा फार ह्यूज आहे, मोठा आहे, आणि झाड किती आहे ते बघा. तरी सुद्धा इथून जर बघितलं आपण तर तो माउंटन म्हणजे तो पर्वत आपल्याला अतिशय स्मॉल दिसतोय दॅन द ट्री. त्याच्यापेक्षा झाड तुम्हाला मोठं वाटतंय, ते तुमच्या जवळ आहे, आणि पर्वत एवढा मोठा असून तुम्हाला तो लहान दिसतो. असं का घडतं त्या ठिकाणी? दिस इज ड्यू टू द व्हिज्युअल अँगल मेड बाय दॅट माउंटन विथ आवर आय and the visual angle made by the tree with our eye. The angle made by any object with our eye, that is called as the visual angle, and on that visual angle
द ऑब्झर्व्ड साईज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज डिपेंड. आता इथं पर्वत आणि झाड याच्यामध्ये जर बघितलं, द माउंटन मेक्स द स्मॉल व्हिज्युअल अँगल विथ आवर आय दॅन द ट्री. झाड तुमच्या जवळ आहे आणि पर्वत तुमच्यापासून दूर आहे. या दोन्हीमध्ये जर बघितलं तर त्या पर्वताने तुमच्या डोळ्याशी केलेला अँगल, दॅट इज द व्हिज्युअल अँगल, आणि झाड त्यांनी तुमच्या डोळ्याशी केलेला व्हिज्युअल अँगल यामध्ये जर बघितलं तर पर्वताने तुमच्या डोळ्याशी केलेला व्हिज्युअल अँगल हा स्मॉल असणार आहे, म्हणून तो तुम्हाला स्मॉल दिसतोय, आणि ट्रीने तुमच्या डोळ्याशी केलेला अँगल हा लार्ज आहे, सो इट लुक्स लार्ज. सो फायनली वी गेट द कन्क्लुजन दॅट the size of any object observed by you, that is depends on the visual angle made by that object with our eye. कुठलाही ऑब्जेक्ट जर तुम्ही बघत असाल तर ते कसं दिसणार, म्हणजे लहान दिसणार, मोठं दिसणार, हे सर्व कशावरती अवलंबून असणार आहे, त्या ऑब्जेक्टची साईज कशावरती अवलंबून असणार आहे, तर त्यांनी तुमच्या डोळ्याशी केलेला व्हिज्युअल अँगल. बघा आता फॉर एक्झाम्पल, here it is the one object, and suppose we observe from this. आता या ऑब्जेक्ट ए बी ने तुमच्या डोळ्याशी केलेला अँगल, दॅट इज द व्हिज्युअल अँगल अल्फा, त्यावरती त्याची साईज डिपेंड असणार आहे. इफ यू ब्रिंग दिस ऑब्जेक्ट अवे फ्रॉम आवर आईज, देन दॅट व्हिज्युअल अँगल गोज ऑन decreasing, so the size of this object observed by you is also small and small. If you bring this object towards our eyes, then the visual angle goes on increasing. बघा बरं, हे जर आपण हे ऑब्जेक्ट, सेम ऑब्जेक्ट, if you keep here, then this visual angle goes on increasing, so the size of the object is also goes on increasing. So size of the object observed by you, that it depends on the visual angle. Got this? Now see, when you observe any object at that time, our eyes having some limitation for the resolution. म्हणजे जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट जर बघत असाल तर आपल्या डोळ्यांना एक लिमिटेशन आहे. समजा दूर अंतरावरती ते ऑब्जेक्ट जर ठेवलं तुम्ही तर ते पेन आहे हे दिसेल तुम्हाला, पण त्यावरती जे लिहिलेलं आहे बारीक मायन्यूट थिंग्स, इट कॅनॉट बी ऑब्झर्व. फॉर दॅट वी ब्रिंग that object closer to our eyes. Okay, when that object having some sufficient distance from our eyes, at that time it clearly seen. त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे ते क्लिअरली तुम्हाला बघायला मिळते. त्या ठिकाणी अजून मोठ्या स्वरूपात बघायचं असेल तर तुम्ही त्याला अजून जवळ घेऊ शकता. ॲट दॅट टाइम द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट गेट्स ब्लर. व्हेरी सिम्पल. समजा तुम्ही पेपर वाचताय, बरोबर आहे, न्यूजपेपर वाचताय आणि अगदी लांब ठेवला तुम्ही, तर पेपर आहे हे कळेल तुम्हाला, पण त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते कळणार नाही. मग त्यासाठी काय करणार तुम्ही, आपल्याकडे घेऊन येणार. एका सफिशियंट डिस्टन्स वरती आल्यानंतर तुम्ही अगदी व्यवस्थित वाचू शकता. and that sufficient distance of the object from our unaided eye, that sufficient distance of the object from our unaided eye, it is called as the least distance of distinct vision. That is called as the least distance of distinct vision. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला क्लिअर बघायचा असेल तर आपल्या डोळ्यापासून एक ठराविक अंतरावरती ते असणं गरजेचं आहे.
At that time you observe that object clearly, and that sufficient distance at which the object can be clearly seen by our eyes, it is called as the least distance of distinct vision. Distance म्हणजे अंतर, आणि डिस्टन्स डिस्टिंक्ट म्हणजे काय, क्लिअर दिसायला पाहिजे. पेपरमधले शब्द, दोन शब्दामधलं अंतर सुद्धा तुमच्या लक्षात येतं त्या ठिकाणी. दॅट इज द डिस्टिंक्ट सेपरेट. That is called as the least distance of distinct vision. It is denoted by D. And for the normal human eye, for the normal human unaided eye, this is 25 सेंटीमीटर. म्हणजे दोष विरहित डोळे जर असतील तर त्यासाठी हे डिस्टन्स किती पाहिजे, 25 सेंटीमीटर वरती एखादा ऑब्जेक्ट जर ठेवलं क्लिअर दिसतं आपल्याला. तरी if you try that object bring within this distance, मग 25 सेंटीमीटरच्या आतमध्ये जर तुम्ही आणण्याचा प्रयत्न जर केला तर काय होतं, आपल्या डोळ्यावरती ताण येतो. बरोबर आहे, आपल्या डोळ्यावरती ते बघण्यासाठी ताण येतोय आणि ती इमेज ब्लड होते. म्हणून एक साधा रिझन तुम्ही 10वी पर्यंत बघितलेलं असेल, बसमध्ये पेपर वाचू नये. कारण बस ज्यावेळेस व्हायब्रेट होते त्यावेळेस ही जे 25 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे ते मागे पुढे होत असतं आणि आपल्या डोळ्यावरती ताण येतो त्या ठिकाणी. ही काहीशी थेरी तुम्हाला माहीत आहे. दॅट इज द लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टंट विजन फॉर द नॉर्मल ह्युमन अनएडेड आय, दॅट इज द 25 सेंटीमीटर. ओके, मग आता ऑब्जेक्ट किती जरी मोठा असलं पण त्यांनी तुमच्या डोळ्याशी केलेला अँगल, त्यावरती त्याचा व्हिज्युअल अँगल, त्यावरती त्याची साईज डिपेंड असणार आहे. ओके, 25 सेंटीमीटरवरती तुम्ही एखादा ऑब्जेक्ट जर ठेवलं तर तुम्ही क्लिअरली बघू शकताय. बट इफ द ऑब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी स्मॉल, फॉर एक्झाम्पल लेग्स ऑफ द अँट, मुंगीचे पाय, इफ दॅट सच अ स्मॉल ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट द 25 सेंटीमीटर, the visual angle made by that object with our eye is not sufficient to observe it clearly. Legs of the ant, मुंगीचे पाय फॉर एक्झाम्पल घेतला आपण, असं स्मॉल ऑब्जेक्ट जर घेतला तुम्ही आणि जस्ट तुम्ही म्हटलंय एखादा ऑब्जेक्ट जर 25 सेंटीमीटर वरती जर ठेवला डोळ्यापासून तर ते क्लिअर दिसतं तुम्हाला. असं स्मॉल ऑब्जेक्ट जर 25 सेंटीमीटर वरती जर ठेवलं तुम्ही, दॅट ऑब्जेक्ट इज स्मॉल. The visual angle made by that object with our eyes, that is not sufficient to observe that object clearly. इथे एक लक्षामध्ये, स्मॉल ऑब्जेक्ट जर असेल तर 25 सेंटीमीटर वरती तुम्ही ठेवलाय ते तरी सुद्धा तुम्हाला ते क्लिअर दिसत नाही तुमच्या डोळ्यांनी. 25 सेंटीमीटर वरती ठेवलं तर, त्याच्यापेक्षा पुढे नेलं तर मग तर प्रश्नच नाही, आतमध्ये आणलं तरी सुद्धा प्रश्न नाही. At that time, it is very necessary that the visual angle made by that object with our eyes should be increased. तो व्हिज्युअल अँगल काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. म्हणजे ते ऑब्जेक्ट तुम्हाला कसं दिसणार आहे, बिगर साईज मध्ये दिसणार आहे, मोठ्या स्वरूपात तुम्हाला दिसेल. ते व्हिज्युअल अँगल शुड बी इन्क्रीज. मग आता डोळे 25 सेंटीमीटर वरती ते ऑब्जेक्ट ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला ते क्लिअर दिसत नाही, मग आता करायचं काय. ॲट दॅट टाइम वी नीड द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. सो रिमेंबर दॅट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स increase the visual angle made by the object with our eyes. हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स काय करतात तर तुमच्या डोळ्याशी केलेला व्हिज्युअल अँगल ते वाढवतात. व्हिज्युअल अँगल वाढला म्हणजे ते ऑब्जेक्ट तुम्हाला त्याची इमेज म्हणा ते काय दिसणार आहे, मोठ्या स्वरूपात दिसणार आहे. सो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स, वेन यू लुक्स टुवर्ड द ऑब्जेक्ट थ्रू द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, ॲट दॅट टाइम दॅट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स मेड द बिगर इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स मधून ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑब्जेक्ट कडे बघताय तर ते ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स काय करताय, त्या ऑब्जेक्टची बिगर इमेज तयार करतात. म्हणजे मोठी इमेज तयार, ऑब्जेक्ट तेच असतं त्याची इमेज मोठी करतं, त्या ठिकाणी एनलार्ज करतं, मॅग्निफाय करते. आणि ॲज द इमेज इज लार्ज द व्हिज्युअल अँगल इज विथ आवर आईज इज
greater, and as the visual angle is increase or greater, the size of the object should be large. Got it? This is the instrument that this is the need of the optical instrument. तुम्हाला डोळे असताना ऑप्टिकल इंस्ट्रुमेंटची गरज काय? Got it? So here first you have to study the first optical instrument, that is the simple microscope, then compound microscope, and then telescope. But for this current year, the telescope is not in our syllabus. So only here you have to study the simple microscope and compound microscope. So first see, that is the simple microscope. This is the one optical instruments. Or it is also called as the reading glass. Suppose it is called as the figure A. Let me check. This is A, B, A dash आणि B dash. पुस्तकातल्या याच्याप्रमाणे आपण notation घेऊया. Okay. Now what is this simple microscope? Just we had seen that when we use the optical instruments, that optical instruments increase the visual angle made by that object with our eye by increasing the size of that object. ते जे ऑब्जेक्ट तुम्ही बघताय ऑप्टिकल इंस्ट्रुमेंट्स मधून ते ऑप्टिकल इंस्ट्रुमेंट त्याची साईज वाढवतं म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टची इमेज तयार करते आणि तुमच्या डोळ्याशी तयार केलेला अँगल ते वाढवते त्या ठिकाणी.
आणि त्यामुळे तू ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स मधून बघितल्यानंतर ते ऑब्जेक्ट तुम्हाला मोठ्या स्वरूपात दिसत आहे. दिस इज कॉल्ड ॲज द अँग्युलर मॅग्निफिकेशन ऑर मॅग्निफाईंग पॉवर. तुमच्या डोळ्याशी केलेला अँगल काय होतो, वाढवतं ते, म्हणजे अँग्युलर मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे काय, वाढवणे. दॅट इज कॉल्ड ॲज द अँग्युलर मॅग्निफिकेशन ऑर मॅग्निफाईंग पॉवर ऑफ द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. The first optical instrument, that is the simple microscope. Simple microscope. That word microscope, meaning of the word microscope. Microscope means it is the one optical device, one optical instrument, and that is used to observe the micro objects, small object बघण्यासाठी, की जे स्मॉल ऑब्जेक्ट तुम्हाला मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी ते मॅग्निफाय करून दाखवत आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द मायक्रोस्कोप. अँड सच अ ऑप्टिकल इंस्ट्रुमेंट, सिम्पल मायक्रोस्कोप, दॅट यू हॅव टू स्टडी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रीडिंग ग्लास. इट इज अवर कॉमन एक्सपेरिमेंट दॅट sometimes to read the newspaper we use the convex lens. Convex lens मधून आपण बघतोय. Or watchmakers use the simple convex lens to see the small or tiny parts of our wristwatch. मनगटी घड्याळ जे आहे ते ज्यावेळेस दुरुस्त केलं जातं, वॉच मेकर्स जर बघितलं, घड्याळाच्या दुकानामध्ये जर बघितलं, तर ते डोळ्याला असं एक सिंपल कॉन्व्हेक्स लेन्स लावतात आणि ते बघतायत. काय होतं, एक घड्याळ, कॉन्व्हेक्स लेन्स इथं आहे, घड्याळ या साईडला आहे, त्याच्यामधले स्पेअर पार्ट्स अतिशय बारीक असतात. ज्या साईडला घड्याळ आहे त्याच साईडला ते ऑब्जेक्ट, जे स्मॉल ऑब्जेक्ट आहे, ते मोठ्या स्वरूपात या कॉन्व्हेक्स लेन्समुळे तुम्हाला दिसतंय. ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला त्याची मोठ्या स्वरूपात इमेज तुम्हाला दिसते. When the convex lens used in this manner, समजा पेपर वाचण्यासाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करतोय किंवा घड्याळ दुरुस्तीमध्ये जर गेला तर कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करतोय. When the convex lens used in this manner means when you look towards that object, the image of that object is seen on the same side of the object, and that image should be erect image, not inverted. जसं ऑब्जेक्ट आहे तसं स्विचची इमेज तुम्हाला दिसली पाहिजे आणि ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने when the convex lens used in this manner, then it is called as the simple microscope. And you get the full idea by observing these two figures. Okay, this is the object, and suppose to observe this object clearly, suppose that object we keep from our eyes at the least distance of distant vision, suppose that is D. किती अंतरावरती ठेवलं, D एवढ्या अंतरावरती ठेवलं म्हणजे हे ऑब्जेक्ट तुम्हाला क्लिअर दिसेल विदाउट ऑप्टिकल इंस्ट्रुमेंट्स. अजून ऑप्टिकल इंस्ट्रुमेंटचा आपण विचार केला नाही, परंतु डोळ्याच्या साहाय्याने क्लिअर बघायचं असेल तर किती डिस्टन्सवरती ठेवावं लागेल, 25 सेंटीमीटरवरती. दॅट इज द कॅपिटल D. At that time, this object makes an angle with our eyes, that is the alpha. It is called as the visual angle alpha without optical instruments. Okay, हे ऑब्जेक्ट तुम्हाला डोळ्याने या पद्धतीने दिसणार, एवढ्या साईजचं दिसणार. ओके, नाउ टेक द वन कॉन्व्हेक्स लेन्स having the P is the optical center, and suppose now the same object kept here in front of this convex lens within the focal length. या कॉन्व्हेक्स लेन्सची जी फोकल लेंथ असणार आहे, ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस, दॅट इज कॉल्ड एज द फोकल लेंथ. या फोकल लेन्सच्या एवढं अंतर म्हणजे फोकल लेंथ. या फोकल लेन्सच्या आतमध्ये ते ऑब्जेक्ट आता या लेन्सच्या समोर ठेवायचं. When you keep this object in front of the convex lens within the focal length of that convex lens, that is important. कुठे ठेवलं पाहिजे, फोकल लेन्सच्या आतमध्ये. हे ऑब्जेक्ट AB आता आपण ठेवलं. When you do this at that time, you looks from this side. This object or this convex lens made the image of this object
ऑन द सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ज्या साईडला आहे त्या साईडला त्याची मॅग्निफाईड इमेज हे लेन्स तयार करते वेन द ऑब्जेक्ट इज केप्ट विद इन द फोकल लेंथ. कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकल लेन्सच्या आतमध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर या ऑब्जेक्टची इमेज हे लेन्स ऑब्जेक्टच्या साईडला त्या ठिकाणी तयार करते. अँड सपोज वी गेट द इमेज दॅट इज द ए डॅश बी डॅश. जी इमेज तयार होते, या ऑब्जेक्टची जी इमेज तयार होते ती इमेज कशी असणार आहे? दॅट इमेज इज इरेक्ट. इरेक्ट म्हणजे सुईची, जसं ऑब्जेक्ट आहे तसं. दॅट इमेज इज व्हर्च्युअल. ऍक्च्युली हे ऑब्जेक्ट एवढ्या साईजचं आहे का? ते एवढ्याच साईजचं आहे. सो इमेज इज व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड. म्हणजे जी इमेज तयार होती इरेक्ट, व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड इमेज अँड ऑन द सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. नाउ at this time the visual angle made by this object with our eyes. तुम्ही इथनं बघणार ना, इथून बघताय म्हणजे लेन्स आणि तुमच्या डोळा एकाच ठिकाणी. मग लेन्सशी केलेला अँगल म्हणजे तुमच्या डोळ्याशी केलेला अँगल. सो इन दिस केस द अँगल व्हिज्युअल अँगल मेड बाय दिस ऑब्जेक्ट and the image with our eyes is same, that is the beta. मग आता ऑब्जेक्टने आणि त्या ऑब्जेक्टचे इमेजने तयार केलेला अँगल व्हिज्युअल अँगल किती असणार आहे? बीटा असणार आहे. but here we observe through this convex lens the image of that object, not this. इथून ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेस तुम्हाला काय दिसणार आहे? काय ऑब्झर्व करताय तुम्ही? तर याची जी इमेज तयार होती ती इमेज तुम्ही ऑब्झर्व करताय. अँड द अँगल मेड बाय दिस इमेज with our eyes or with the convex lens, that is the beta, that is the visual angle. And definitely here if we compare this alpha and beta, बघा बरं हे एवढंच होतं अल्फा आणि हे वापरल्यामुळे काय झालं? तेच एवढं झालं. अँगल वाढला का कमी झाला? अँगल increase. So beta is greater than alpha. Visual angle आता वाढवला या ऑप्टिकल इंस्ट्रुमेंट्सने. And therefore we observe the same object in bigger form. ते ऑब्जेक्ट तुम्हाला कसं दिसणार आहे? आता मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी दिसणार आहे. This increase of the visual angle with the help of optical instrument, that is called as the magnifying power, or it is called as the angular magnification. Angle वाढवला, angle magnify केला म्हणून त्याला काय म्हणतो आपण? Angular magnification, or simply it is called as the magnifying power. So magnifying power or angular magnification. Angular magnification of optical instrument, that is equal to, how you calculate this? किती प्रमाणात हे अँगल वाढला, मॅग्निफिकेशन किती झाला, अँग्युलर मॅग्निफिकेशन किती झाला, म्हणजे त्याचा मॅग्निफाइंग पॉवर किती, हाऊ इट इज डिटरमाइंड. So that magnifying power or angular magnification is the ratio of angle subtended by image with eye to the angle subtended by object with our eye when that object is kept at the distance of distant vision. Very simple. Angle made by image with eye. अँग्युलर मॅग्निफिकेशन म्हणजे मॅग्निफाइंग पॉवर कसं काढणार, तर इमेजने तुमच्या डोळ्याशी केलेला अँगल and angle made by object, the visual angle made by object with eye when it at D.
ते ऑब्जेक्ट तुम्ही डिस्टन्स ऑफ डिस्टन्स वरती ठेवल्यानंतर तयार केलेला अँगल. आता हे सोपं आहे. हा अँगल किती आहे? दॅट इज बीटा and this is alpha. So we write MP is equal to beta upon alpha. Beta upon alpha. The angle beta and alpha is very small. So from figure, tan beta is equal to, we write only beta because it is very simple. Sin theta, if the angle theta is very small, then sin theta is equal to, we write theta. So tan beta, that is equal to, we write beta. If you take its tan function, then tan beta is equal to AB upon PA. समोरची बाजू गेली लगतची बाजू. So beta is equal to AB upon PA. Then tan alpha, that is equal to only alpha, that is equal to AB upon this. The distance is D. Therefore MP is equal to beta upon alpha. Beta upon alpha. Put the value of beta, that is AB upon PA, and upon alpha तुम्ही टाकल्यानंतर हे अल्फा डिनॉमिनेटरला टाकल्यानंतर हे या पद्धतीने D upon AB. Therefore AB get cancel. MP, that is equal to D upon PA. What is this PA? That is the object distance. So we write D upon U. Remember that the magnifying power of the simple microscope, how it is calculated? D upon U. What is D here? This. What is U? The object किती distance वरती तुम्ही ठेवताय ते. लक्षात येते? Now see. For lens, for thin lens, we write 1 upon F is equal to 1 upon V minus 1 upon U. If you multiply numerator to D on both sides, so D upon F is equal to D upon V minus D upon U. So D upon U, that is equal to, हे जर आपण इकडे घेतलं तर D upon V minus D upon F. Now case 1, for maximum MP. आता हा सिंपल मायक्रोस्कोप, याचा मॅक्सिमम मॅग्निफाइंग पॉवर तुम्हाला कुठे मिळेल? फॉर मॅक्सिमम मॅग्निफाइंग पॉवर, the image formed by that simple microscope should be at distance of distant vision. ही इमेज कुठे तयार झाली पाहिजे? किंवा ही इमेज कुठे तयार करायची? या सिंपल मायक्रोस्कोप मध्ये तयार होणारी इमेज कुठे तयार झाली पाहिजे? डी एवढ्या डिस्टन्स वरती तयार झाली पाहिजे. ॲट दॅट टाइम द मॅग्निफाइंग पॉवर ऑफ दॅट सिंपल मायक्रोस्कोप शुड बी मॅक्सिमम. सो व्ही इज इक्वल टू डी. इन दिस केस एफ इज कॉन्व्हेक्स लेन्स आहे, म्हणजे त्याची फोकल लेंथ नेहमी कशी असते? पॉझिटिव्ह. ओके. यू इज निगेटिव्ह. V image इकडे तयार होती. So that V is also negative and V is equal to D म्हणजे minus D. Now it is correct. Therefore 1 upon F, that is 1 upon F is equal to 1 upon D. V काय टाकणार आपण? D.
and that is negative. Minus 1 upon d, then minus 1 upon u, object distance, that is minus u. So therefore d upon f, न्यूमरेटरला d ने मल्टिप्लाय केला आपण दोन्ही साईडला, d upon f is equal to minus d upon d minus minus plus d upon u, and therefore d upon u, d upon u, हे d upon u that is equal to, आता d upon d काय झालं, मायनस 1 झालं, म्हणजे तो इकडे गेल्यानंतर 1 plus d upon f, and this d upon u, that is nothing but the magnifying power of the simple microscope. So we write here first case, therefore mp is equal to magnifying power, that is equal to 1 plus d upon, this is the case. If you have to determine the magnifying power of the simple microscope, then mp is equal to 1 plus d upon f. Got it? Now case second. Case second काय, minimum magnifying power, minimum magnifying power, it means for minimum magnifying power, मॅक्सिमम मॅग्निफाइंग पॉवर साठी सिंपल मायक्रोस्कोप मध्ये तयार होणारी इमेज कुठे घेतली पाहिजे, तयार झाली पाहिजे डी वरची, and for minimum magnifying power the image formed by that simple microscope at infinity, so v is equal to infinity. ओके, आता v चं डिस्टन्स आपण इथे टाकलं होतं. सो therefore d upon f, तोच फॉर्म्युला परत. आता इथे जर बघितलं d upon f, किंवा हे असं होतं ना, 1 upon f is equal to 1 upon v minus 1 upon u. बरोबर, या केसमध्ये फोकल लेंथ पॉझिटिव्ह म्हणजे d ने मल्टिप्लाय केलं, दॅट इज इक्वल टू d, v किती पाहिजे मिनिमम साठी, इन्फिनिटी. ऑब्जेक्ट डिस्टन्स काय निगेटिव्ह असणार परत इथे सुद्धा, म्हणजे मायनस मायनस प्लस d अपॉन u, and therefore d upon u, that is the magnifying power of the simple microscope, d upon infinity हे गेला, and so we get only d upon f. Therefore mp minimum म्हणायला, that is equal to d upon f. So the magnifying power of the simple microscope, that is minimum when d upon f, and it is maximum when 1 plus d upon f. So the magnifying power of the simple microscope is vary from d upon f to 1 plus d upon f. This is the first optical instrument, that is the simple microscope. आता आपल्या आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलंय, ऑप्टिकल इंस्ट्रुमेंट, why there is a need of optical instruments. Okay, what is visual angle, and that optical instruments increase that visual angle, that is the important term. The increase in visual angle made by that object with our eye, that is called as the angular magnification or magnifying power of the optical instrument. Got it? First optical instrument, that is simple microscope. What is meant by simple microscope? How its magnifying power is obtained, and at what time? What is the maximum value of the magnifying power of the simple microscope, and what is the minimum value of the magnifying power of the simple microscope? This very important part is studied in our today's lecture. So in today's lecture we'll stop here. In the next lecture
you have to study the next optical instrument, that is the compound microscope. Again, this is very interesting article and very important article. Okay, thank you.